पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणावरून पुणे पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेतली। आरोपी विरोधात भक्कम केस उभी करण्याचा प्रयत्न असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। विशाल अग्रवालच्या मुलावर आयपीसी कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेली आहे। पुण्यातील हॉटेल व्यावसायिक आणि कर्मचारी रस्त्यावर उतरलेत। प्रशासनाकडून अन्यायकारक कारवाई सुरू असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केलाय। पुणे कार अपघातानंतर मद्य विक्रीची लायसन्स रद्द केली जात असून हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीयलवर घाला घालत असल्याची तक्रार व्यावसायिकांची आहे। पुणे कार अपघात प्रकरणी शरद पवार गट आक्रमक झालाय। गृहमंत्री फडणवीसांविरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय। वाढते अनधिकृत पब बार ड्रग्ज विरोधात आंदोलन करण्यात आलं असून कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे सरकारनं डोंबिवलीतील उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र एकनाथ शिंदे सरकारनं पैसे घेऊन उद्योग सुरू ठेवले असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला। केवळ फडणवीसच नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा द्यावा अशी मागणी पटोलेंनी केली। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी डोंबिवली दुर्घटनास्थळाची पाहणी केली। या दुर्घटनेत आणखी 2 व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। डोंबिवली ब्लास्ट प्रकरणी अजूनही काही जण बेपत्ता आहेत। त्यापैकी एक असलेले राकेश सिंग राजपूत 24 तासानंतर बेपत्ता आहेत। त्यांना शोधण्यासाठी त्यांचे कंपनीमधील सहकारी आणि कुटुंबीय धडपड करत आहेत। राकेश यांच्याही कंपनीतील सहकारी गुरुवारी साप्ताहिक सुट्टी असल्यानं बचावले गेले, मात्र राकेश कामावर होते। आता 24 तास उलटूनही त्यांचा शोध लागलेला नाही। डोंबिवली एमआयडीसी परिसरामधील धोकादायक कंपन्या स्थलांतरित करण्यासाठी गावकऱ्यांनी आंदोलन उभं केलंय। यावेळी हातात बॅनर घेत कंपनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जर या कंपन्या लवकरात लवकर स्थलांतरित झाल्या नाहीत आणि झालेली नुकसान भरपाई तात्काळ दिली गेली नाही तर उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला। राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली। 28 जूनला 4 जागांसाठी मतदान होणार आहे तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे। मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण शिक्षक आणि नाशिक पदवीधर या 4 जागांसाठी मतदान होणार आहे। अभ्यासक्रम आराखड्यात मनुस्मृतीतील श्लोकांचा वापर करण्यात आल्यानं वाद पेटलाय। मनुस्मृती देशात चालू देणार नाही असा इशारा नाना पटोलेंनी दिला। तर या संदर्भात ऐकता चिंता वाटू लागली अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे। मात्र विरोधकांकडे मुद्दा नाही, त्यांनी संभ्रम निर्माण करू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे। दरम्यान मनुस्मृतीतील श्लोकावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जोरदार आक्षेप घेतलाय। मनुस्मृतीतील श्लोक अभ्यासक्रमात खपवून घेणार नाही असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे। वाशिम जिल्ह्यातील खैर खेडावासियांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। जिल्ह्यातील 13 गावांना पाणी टंचाईची समस्या जाणवते। महिला पुरुषांसह लहानग्यांपासून वयोवृद्धांनाही पाण्यासाठी भर उन्हात 2 किलोमीटर अंतराचा घाट रस्ता चढून पाण्याची गरज भागवावी लागते। मावळच्या मुळशी धरणात केवळ 17.98% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। जून महिन्याअखेर पुरेल इतकंच पाणी शिल्लक आहे। वाढत्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन होऊ लागलंय, त्यामुळे 40 गावांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। मावळ तालुक्यातही पाणी टंचाई जाणवते। नाणेगावातील ग्रामस्थ पाण्याच्या समस्येनं हैराण झालेत। जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा केला जातोय, मात्र हा पाणी पुरवठा दूषित होत असल्यानं गावातील नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं लागतंय। सोलापूरमधील हिप्परगा तलावातून शहरातील बहुतांश भागांना पाणी पुरवठा केला जातोय। आजूबाजूची शेतीही याच तलावावर अवलंबून आहे, मात्र यंदा तलावाची पातळी अत्यंत घटली आहे। जून अखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। चंद्रपुरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय। 42 ते 45 अंश सेल्सिअस तापमान चंद्रपुरात आहे। दुपारच्या वेळी नागरिक घरातच राहणं पसंत करतायत, तसंच कामासाठी निघालेले नागरिक शीतपेय, उसाचा रस, नारळाचं पाणी पिऊन तापमानाशी मुकाबला करतायत। विदर्भात उष्णतेचा कडाका वाढलाय। अकोल्यात 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची ही नोंद आहे। नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासन करत आहे। उष्माघातामुळे तब्बल 1200 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना सांगलीच्या पलूस तालुक्यातील आंधळी गावात घडली आहे। यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। उत्तर भारतात उष्णतेची लाट पसरली। राजस्थानमध्ये उष्मामुळे 8 जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय। बाडमेरमध्ये 48.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। देशातील सर्वाधिक तापमानाची ही नोंद आहे। धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। कळंब, धाराशिव, परंडा, वाशी या तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालंय।
अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले, झाडं आणि विजेचा खांब कोसळलाय. आजही ढगाळ वातावरण कायम असून जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसानं ग्रामीण भागात मोठं नुकसान केलंय. वादळाच्या तडाख्यात जाम शेती शिवारात शेडनेट उद्ध्वस्त झालंय. शेतकऱ्यांना लाखो रुपये खर्चून नुकतंच हे शेडनेट उभारलं होतं, मात्र वादळानं संपूर्ण शेडनेट उडून गेलंय.